काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेची 5वी सभा भोसरीत पार पडली. यावेळी शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सभेत बोलताना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील कामाच्या भ्रष्टाचाराचा पाढाच वाचलाय. अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली होत असलेला भ्रष्टाचार, स्मार्ट सिटीचे बंद पडलेले सीसीटीव्ही, शाळेतील ई-लर्निंगचा प्रकल्प, मोशीतील कचरा डेपो प्रकल्प इत्यादी ठिकाणी झालेल्या भ्रष्टाचाराचे चौकशी पालकमंत्री अजित पवार करणार का, असा सवाल खासदार अमोल कोल्हे यांनी विचारलाय. यावेळी यांनी भोसरीतील एका बड्या नेत्याचं लंडनमध्ये 200 कोटींचं हॉटेल आहे असं म्हटलंय. यावरून डॉक्टर कोल्हे यांचा बोलण्याचा रोष नक्की कोणावर होता असा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालाय. काय चांगला प्रतिसाद जो आहे आपल्याला पाहायला मिळतोय. उद्या देखील शिरूर लोकसभेमध्ये ही यात्रा असणार. ती सकाळपासून हा उदंड प्रतिसाद शिवस्वराज्य यात्रेला बघायला मिळतोय. मुळात हा जो महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा जो लढा पुकारला आहे, हा सर्वसामान्य युवकांचा लढा आहे, नागरिकांचा लढा आहे, माता भगिनींचा लढा आहे, शेतकऱ्यांचा लढा आहे. आणि त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी जे वातावरण होतं त्यात कितीतरी पटीनं वाढ झाली आहे. हेच आजच्या शिवस्वराज्य यात्रेच्या संपूर्ण प्रतिसादावरून दिसलं. सगळीकडे जनतेने उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि महायुतीच्या या खोके सरकारविषयी प्रचंड रोष, प्रचंड नाराजी सर्वसामान्य मराठी तरुणांमध्ये, माता भगिनींमध्ये. भाषणादरम्यान तुम्ही भ्रष्टाचाराचा अनेकदा उल्लेख केला. 200 कोटीच्या एका हॉटेलचा पण उल्लेख केला. नेमकं रोख कुणाकडे आहे? हॉटेल मला असं कळलंय, माझी आपल्या पत्रकार बांधवांना ही विनंती की आपण आपल्या शोध पत्रकारितेतून हे कोणाचं 200 कोटीचं हॉटेल लंडनमध्ये आहे हे आपण जर शोधलं तर मला सुद्धा त्याची मदत होईल. माझ्यापर्यंत आलेली बातमी आहे. पण दुसरी महत्त्वाची गोष्ट ही या भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये की पालकमंत्री महोदय या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतल्या भ्रष्टाचाराकडे लक्ष देणार का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. असं असलं तर आता आपण काही दिवसापूर्वी नरेंद्र मोदी यांची सभा पुण्यात झाली, त्यावेळेस छगन भुजबळ यांनी मोदींना सांगितलं होतं की शरद पवार यांच्यावर टीका करू नका. त्याचाच फटका लोकसभेला बसला असा कबुली त्यांनी दिलेली छगन भुजबळांनी. असं त्यांनी मोदीजींना सांगितलं होतं. पवारांवर पण दिली जास्त हे नका. मी तसं कधी ऐकलं नाही. कारण माननीय अमित शहाजी जेव्हा आले होते तेव्हा त्यांनी पुन्हा आदरणीय पवार साहेबांवरच टीका केली. आणि जर सांगायचं असेल तर कांदा उत्पादक शेतकरी याची वाट बघतोय की हेच सांगायचं असेल तर निवडणुकीत कशाचा फायदा तोटा होतो यापेक्षा कांद्यावरचं निर्यात शुल्क हटवा हे कधी सांगणार आहेत याची महाराष्ट्रातला कांदा उत्पादक शेतकरी वाट बघतोय.